मुलगी आहे आणि काय आशीर्वाद देते? माझी लहान बहीण आहे संगीता आणि आज रक्षाबंधनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे ती राखी बांधायसाठी आली. तिला भरभरून आशीर्वाद दिले. ती शिक्षकांची सेवा अहोरात्रपणे करते. वडीलही आमचे शिक्षक होते, त्यांची सेवा, त्यांचा वसा तिने हातात घेतला आणि शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्याची तिने इच्छा वारंवार प्रदर्शित केलेली आहे. म्हणून मी तिला शुभेच्छाही दिला, आशीर्वादही दिले. पण आज सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणीसुद्धा देवाभाऊंना राखी बांधतात आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सगळ्या महिलांमध्ये, विशेषतः ज्या गरीब महिला आहेत, शेतमजूर आहे, घर कामगार आहे, त्यांच्या मोठ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आहे आणि त्यामुळं ते आपल्या लाडक्या देवाभाऊला निश्चितपणे आज राखी बांधून आशीर्वाद घेतात आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सातत्याने आपला शब्द पाळलेला आहे आणि त्या बहिणींना, लाडक्या बहिणींना त्यांचं जे भेट आहे ती दर महिन्याला रेग्युलर पाठवल्या जाते आणि म्हणून देवाभाऊलासुद्धा रक्षाबंधनाच्या माझ्यातर्फे मनपूर्वक शुभकामना. दरवर्षीप्रमाणे माझे मोठे बंधू डॉक्टर अनिल बोंडे यांना मी राखी बांधली, आशीर्वाद घेतला. आशीर्वाद म्हणजे अनेक वर्षापासून शिक्षकांचे प्रश्न, जिव्हाळ्याचे प्रश्न मी मांडत असते आणि त्यामुळे हे शासन दरबारी मांडले गेले पाहिजे यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खरोखर आमच्या भगिनींना समजून घेतात आणि त्यामुळे अनेक समस्या त्यांनी सोडवलेल्या आहे. शिक्षकांच्या समस्या सोडवलेल्या आहे. विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देणे, इतर कोणते मेडिक्लेम असो, ही कामं सगळे देवेंद्रजींनी केलेले आहे. विशेष म्हणजे मुलींसाठी उच्च शिक्षण हे मोफत केलेलं आहे. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनासुद्धा मी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते आणि एक उत्तम काम महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात झालं पाहिजे असा आशीर्वाद नेहमी माझे बंधू